पाकिस्ताननं काश्मीरच्या विषयावरती सातत्यानं भारताबरोबर एक शत्रुत्वाची भूमिका घेतलेली आहे आणि ही जी शत्रुत्वाची भूमिका घेतलेली आहे त्याचा भारताला तर त्रास झालेलाच आहे, परंतु त्या पायी अशा पद्धतीची आर्थिक धोरणं, मिलिटरीचं एकूण पाकिस्तानच्या राजकारणावरचं वर्चस्व, त्या मिलिटरीमधल्या सत्ताधीशांचे अनेक गैरकारभार याच्यामुळे पाकिस्तान सुद्धा कंगाल होण्याच्या परिस्थितीत आले. तर ISI, पाकिस्तानी मिलिटरी, आता पाकिस्तानी मिलिटरी आणि ISI यांच्या कारवायामुळं पाकिस्तानची जनता सुद्धा आज कंगाल झाली. म्हणून रोख जो आहे तो हा पाकिस्तानच्या या मिलिटरी आणि ISI कडे जातो की त्यांनी हा हल्ला केला असण्याची शक्यता जास्त आहे. कारण काश्मीर जर शांत होत गेलं, काश्मीरमधला पर्यटन व्यवसाय वाढत गेला, काश्मीरमधले नागरिक इलेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणावरती सहभागी व्हायला लागले की पाकिस्तान पुरस्कृत जो दहशतवाद आहे, या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादानं जास्तीत जास्त जे छळलेलं आहे ते भारतातल्या काश्मीरी लोकांना छळलेलं आहे. ही आताची पहलगामची जी घटना आहे, इथं भारताच्या इतर राज्यातून गेलेले पर्यटक मारले गेले, परंतु गेले जवळपास 60-70 वर्ष किंवा 75 वर्ष पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा जास्तीत जास्त आव्हान किंवा त्याचं नुकसान जे सोसलंय ते काश्मीरींनी सोसले, काश्मीरच्या नागरिकांनी सोसले. आणि असं असूनही ते भारतामधल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेऊन आपण भारतीय आहोत याचा पुरावा देतात. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळं जिहादचा चुकीचा अर्थ काढणारे, काफिरांच्या बरोबर कसं वागायचं याचा चुकीचा अर्थ काढणारे हे लोक जे आहेत हे अधर्मी लोक आहेत. अमेरिकेत कुणीही सत्तेवर असू द्या, कुणीही असू द्या, रिपब्लिकन असू द्यात की डेमोक्रॅट्स असू द्या, त्यांचं धोरण हे अमेरिकेचं हित पाहून आखलं जातं. त्यांना कोणाशी काही देणं घेणं नसतं, ते कोणाचे दोस्त नसतात, कोणाचे नसतात, फक्त ते आपलं व्यापारी हित बघून आपली धोरणं आखतात असते. पब्लिक प्रत्येक घटनेकडे बघत असते, ती घटना डायजेस्ट करत असते, विचार करत असते आणि ती मग एकदम प्रतिक्रिया देते. तिसऱ्या महायुद्धाची शक्यता वर्तवली गेलेली असली तरी तिसरं महायुद्ध अद्याप वास्तव बनलेलं नाही. हे थोडासा त्याचा त्या हिरोशिमा नागासाकीने दिलेला धडा आणि त्यामुळं आलेला थोडं शहाणपण आहे. आपल्या अत्यंत राग येणं स्वाभाविक आहे, चीड येणं स्वाभाविक आहे. असं असलं तरी जर आपण या निमित्तानं हिंदू मुस्लिम तणावामध्ये भर घातली तर मग याचं षडयंत्र ज्यांनी कोणी आखलं त्यांना आपण यशस्वी करतो. म्हणजे 26 लोकांच्या जाण्याचं दुःख हे कधीच न मिटणार आहे, परंतु ते मारणाऱ्यांचा हेतू जर आपण असफल केला तर एका अर्थानं त्यांच्या त्या संपूर्ण कारवाईला असफल केल्यासारखं आपलं होईल. म्हणून या निमित्तानं आपला राग या पद्धतीनं व्यक्त झाला पाहिजे की तुमचा हेतू आम्ही सफल होऊ देणार नाही. आम्ही भारतामध्ये हिंदू मुस्लिम जितके शक्य तितक्या एकोप्यानं, समन्वयानं एकमेकाच्या सुखदुःखात सामील होऊन पुढे जाणार आहोत. जे मुद्दे आर्थिक आहेत, राजनैतिक आहेत, व्यापारी आहेत, सेक्युलर आहेत, ते मुद्दे कधी काळी धर्माचा भाग जरी असले, मी जे म्हणतोय ती भाषा 25व्या कलमात आहे की हे कधी काळी धर्माचा भाग जरी असले तरी त्या बाबतीमध्ये राज्य व्यवस्थेचा कायदे करण्याचा अधिकार आहे आणि तो नागरिकांनी स्वीकारला पाहिजे. त्याच्यामुळे प्रत्येकच धर्मातल्या नागरिकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आता सार्वजनिक जीवनाचं नियमन करण्याचा अधिकार संविधानाचा. नुकताच पहलगाम येथे झालेला दहशतवाद हल्ला या विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत संविधान अभ्यासक सुभाष वारे सर. प्रथमतः मी वारे सरांचं स्वागत करतो आणि आपण या विषयाला आपल्या सुरुवात करूयात. सर, पहिला प्रश्न असा आहे की पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याने एकतर संपूर्ण देश हादरून गेलेला आहे. आपल्या सर्वांनाच त्याबद्दल दुःख झालेलं आहे, पण हा हल्ला करण्यामागे काय कारण असू शकतं असं वाटतं तुम्हाला? हे पहा, पहलगाम मध्ये 26 पर्यटकांच्या वरती ज्या पद्धतीनं गोळीबार करून त्यांना मारलं, ह्या घटनेनं देश हादरला आहे, दुःखी आहे आणि त्याचबरोबर देश खूप संतप्त पण आहे. म्हणजे प्रचंड राग लोकांच्या मनात आलाय आणि ते नैसर्गिक आहे मला, कारण ज्या अमानवीय पद्धतीनं या 26 निरपराध भारतीय नागरिकांना मारलं गेलंय हे निषेधार्ह आहे आणि संतापजनक कृत्य आहे. आता त्याच्यामुळे ही जी भावना आहे, ही भावना होत असताना
आपल्याला हेच तुम्ही जो प्रश्न विचारला तेच समजून घेण्याची गरज आहे की काय असेल उद्देश या सगळ्याचा. तर मला स्वतःला असं वाटतं की याचा उद्देश अतिशय स्पष्ट आहे की भारतामधल्या हिंदू मुस्लिम एकतेला सुरुंग लावणं हा त्याचा उद्देश आहे. भारतामध्ये हिंदू मुस्लिम तणाव वाढला पाहिजे हा त्याचा उद्देश आहे. जेव्हा अगदी ठरवून म्हणजे जे 26 लोक मारले गेले त्याच्यातले बहुसंख्य म्हणजे एक जर सोडला तर उरलेले सगळे हिंदू धर्मीय आहेत. त्याच्यामुळे आता हा जर उद्देश असेल की हिंदू मुस्लिम तणाव वाढला पाहिजे, तेव्हा आपल्याला भारतीय नागरिकांना पण हेच लक्षात घेतलं पाहिजे की मनामध्ये आपल्या अत्यंत राग येणं स्वाभाविक आहे, चीड येणं स्वाभाविक आहे. असं असलं तरी जर आपण या निमित्तानं हिंदू मुस्लिम तणावामध्ये भर घातली तर मग याचं षडयंत्र ज्यांनी कोणी आखलं त्यांना आपण यशस्वी करतो. म्हणजे 26 लोकांच्या जाण्याचं दुःख हे कधीच न मिटणार आहे, परंतु ते मारणाऱ्यांचा हेतू जर आपण असफल केला तर एका अर्थानं त्यांच्या त्या संपूर्ण कारवाईला असफल केल्यासारखं आपलं होईल. म्हणून या निमित्तानं आपला राग या पद्धतीनं व्यक्त झाला पाहिजे की तुमचा हेतू आम्ही सफल होऊ देणार नाही. आम्ही भारतामध्ये हिंदू मुस्लिम जितके शक्य तितक्या एकोप्यानं समन्वयानं एकमेकाच्या सुखदुःखात सामील होऊन पुढे जाणार आहोत. एकंदरीत काय वाटतं या हल्ल्याला कोण कारणीभूत असू शकेल? आता कोण कारणीभूत असेल हा तपासाचा विषय आहे. नक्कीच हा तपास निष्पक्षपणे होण्याची गरज आहे, परंतु तिकडे जाण्याच्या आधी मला एक असं आवर्जून सांगितलं पाहिजे की काश्मीरची जनता जी आहे या काश्मीरच्या जनतेनं दहशतवाद्यांचा हेतू असफल केलाय. त्याचबरोबर जे पर्यटक वाचले किंवा ज्यांच्या घरातल्या कोणाचा तरी मृत्यू झालाय आणि बाकीचे वाचलेत, त्यांनी माघारी आपापल्या शहरामध्ये गेल्यानंतर ज्या पद्धतीनं काश्मीरमधल्या नागरिकांनी आम्हाला जी मदत केली ते ऑन कॅमेरा ते बोलले, तर त्यांचं सुद्धा आपण कौतुक केलं पाहिजे. म्हणजे काहींच्या घरातलं कुणीतरी बळी गेलेलं आहे, काही पर्यटक प्रचंड तणावाच्या परिस्थितीतून गेलेत. असं असताना त्यांनी मनातली जी एक माणुसकीची भावना असते की तणावाच्या प्रसंगात ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांचा कृतज्ञतेनं उल्लेख केला पाहिजे. तो उल्लेख केला. जे इतर लोक आहेत काश्मीरमधले त्यांनी म्हणजे कॅन्डल मार्च काढले, इव्हन मोर्चे काढले. तिसऱ्या दिवशी घाटी संपूर्णपणे ह्या हल्ल्याच्या विरोधात बंद केली, याचा निषेध केला त्या हल्ल्याचा, आणि आम्ही एक आहोत असं आहे. मला असं वाटतं की आपण जे सगळे भारतीय नागरिक आहोत त्यांनी हे माघारी आलेले पर्यटक आणि काश्मीरमधले नागरिक यांना धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी दहशतवाद्यांचा हेतू सफल होऊ दिला नाही आणि आपणही त्याच पद्धतीने पुढे जायला पाहिजे. आता हा हल्ला कुणी केला असेल हा तपासाचा विषय असं मी म्हटलो, परंतु जो एक रोख जो दिसतोय तो स्पष्टपणे पाकिस्तानच्या बाजूने दिसतोय. पाकिस्ताननं काश्मीरच्या विषयावरती सातत्यानं भारताबरोबर एक शत्रुत्वाची भूमिका घेतलेली आणि ही जी शत्रुत्वाची भूमिका घेतलेली आहे त्याचा भारताला तर त्रास झालेलाच आहे, परंतु त्या पायी अशा पद्धतीची आर्थिक धोरणं, मिलिटरीचं एकूण पाकिस्तानच्या राजकारणावरचं वर्चस्व, त्या मिलिटरीमधल्या सत्ताधीशांचे अनेक गैरकारभार याच्यामुळे पाकिस्तान सुद्धा कंगाल होण्याच्या परिस्थितीत आलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता अशी अपेक्षा करतोय की जसं काश्मीरमधल्या नागरिकांनी या हल्ल्याचा निषेध केला तसं पाकिस्तानमधल्या नागरिकांनी सुद्धा या हल्ल्याचा निषेध केला पाहिजे. आणि हे पाकिस्तानचे नागरिक हे गरीब आहेत आणि त्या सरकारच्या धोरणांची बळी आहेत. हा सगळा उपद्व्याप करतंय कोण? तर ISI, पाकिस्तानी मिलिटरी. आता पाकिस्तानी मिलिटरी आणि ISI यांच्या कारवायामुळं पाकिस्तानची जनता सुद्धा आज कंगाल झालेली आहे. म्हणून रोख जो आहे तो हा पाकिस्तानच्या या मिलिटरी आणि ISI कडे जातो की त्यांनी हा हल्ला केला असण्याची शक्यता जास्त आहे. कारण काश्मीर जर शांत होत गेलं, काश्मीरमधला पर्यटन व्यवसाय वाढत गेला, काश्मीरमधले नागरिक इलेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणावरती सहभागी व्हायला लागले, तर मग पाकिस्तानचा जो क्लेम आहे काश्मीर आमचा, हा क्लेम पातळ होतो, कमजोर होतो. आणि हे घडतंय ना, पर्यटन वाढायला लागले. ह्या नुकत्या झालेल्या इलेक्शनमध्ये
मोठ्या प्रमाणावरती जम्मू काश्मीरच्या नागरिकांनी मतदान केलं, पण ते मतदान करताना त्यांना दिलेलं एक आश्वासन अजून बाकी आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्या बाबतीमध्ये भूमिका घेतलेली आहे की काश्मीरमधलं 370 अनुच्छेद रद्द करताना नजीकच्या भविष्यामध्ये काश्मीरला, म्हणजे त्याचे 3 तुकडे झाले, जम्मू काश्मीर आणि लडाख, पण काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा आम्ही देऊ, ही भूमिका सरकारने घेतली होती. ती अजून सरकारनं ती भूमिका पूर्ण केलेली नाहीये आणि सर्वोच्च न्यायालयाने त्या बाबतीत एकदा सरकारला टोकले की निवडणुका झाल्या, आता तुम्ही ह्या काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा कधी देणार, ते दिलं पाहिजे. पण ही जी अस्वस्थता आहे पाकिस्तानची, त्या अस्वस्थतेतून हा हल्ला झाला असण्याची शक्यता जास्त आहे. ओके. आणि एकंदरीत सोशल मीडियावर ज्या प्रकारे हिंदू वर्सेस मुस्लिम असा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, हे अत्यंत घातक आहे. हे पहा, जसं भारतात हिंदू मुस्लिम तणाव वाढला पाहिजे हे पाकिस्तानमधले ISI आणि मिलिटरीला जसं वाटतं, तसंच भारतामध्ये आपलं राजकारण यशस्वी करण्यासाठी आत्ताचा जो सत्ता पक्ष आहे भारतीय जनता पक्ष, यानं सातत्यानं मुस्लिमांच्या विरोधामध्ये एक द्वेष मोहीम चालवून आपलं राजकारण इथं स्थिर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा सांगतो की महाराष्ट्राचा जो पश्चिम महाराष्ट्राचा पट्टा आहे, या पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यात अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाला एकही जागा निवडून आणता येत नव्हती. परंतु 2008 सालच्या आसपास मिरज सांगली परिसरामध्ये दंगली घडून आणल्या गेल्या, माणसं मेली त्याच्यात, आणि त्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पक्षाचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिरकाव झाला. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचे समर्थक या पहलगाम हत्याकांडाच्या निमित्तानं, तुम्ही म्हणताय तसं, सोशल मीडियावरती हिंदू मुस्लिम तणाव वाढवण्याचा प्रयत्न करतायत, मुस्लिमांच्या विरोधामध्ये द्वेष मोहीम चालवण्याचा प्रयत्न करतायत. हे काश्मीरवरचा आपला क्लेम कमजोर करणार आणि ते भारताच्या एकूण एकतेच्या दृष्टिकोनातून घातक आहे. आपण हे जर करत राहिलो तर दहशतवाद्यांचा हेतू आपण सफल करतोय, हा त्याचा अर्थ होईल. भारत सरकारने सिंध करार रद्द करण्याचा निर्णय घेतलाय, त्याने पाकिस्तानला कितपत नुकसान होईल? हे बघ, पाकिस्तानच्या कारवायामुळे भारताला गेले अनेक वर्ष प्रचंड त्रास सोसावा लागलेला आहे. अनेक लोकांना जीव आपला गमवावा लागला आहे. आणि मी आधी म्हणालो तसं तिथली मिलिटरी आणि ISI आणि काही प्रमाणात राज्यकर्ते सुद्धा हे सतत भारत विरोधी राजकारण करून आपली तिथला पाया स्थिर करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं पाकिस्तानला उपलब्ध असलेले जे आर्थिक नाकेबंदीचे पर्याय किंवा राजनैतिक विलगीकरणाचे जे पर्याय आहेत, म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये पाकिस्तान एकटा कसा पडेल किंवा त्याची आर्थिक नाकेबंदी कशी होईल, हे उपाय जे जे उपलब्ध असतील ते उपाय भारत सरकारनं अवलंबले पाहिजेत आणि पाकिस्तानची नाकाबंदी करण्याची गरज आहे. या निमित्तानं आपल्यातले काही जण आता पाकिस्तान बरोबर सरळ युद्ध छेडा आणि पाकिस्तानला धडा शिकवा, ही जी भाषा आहे, ही भाषा अडाणीपणातून आलेली. युद्ध हे कधीच कोणत्याही देशाला परवडणारं नसतं. युद्ध दोन्ही देशातले गरीब आणि महिलांना हे हाशिये पण आणणारं असतं. त्याच्यामुळं युद्धाचा मार्ग सोडून आर्थिक नाकेबंदी आणि राजनैतिक विलगीकरण हे जे शक्य आहे करणं आज, या मार्गानं पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज आहे. आता सिंधू नदीचा पाणी करार रद्द केल्यामुळे पाकिस्तानचे खरंच हाल होतील का, हा थोडा अभ्यासाचा विषय, हा तांत्रिक विषय आहे. आत्ता सिंधू नदीचं जे पाणी हिमालयातून पुढे जातं त्याच्यातून, ती ग्लोबल ट्रीटी, म्हणजे ती काही केवळ 2 देशातला करार आहे असं नाही, ती ग्लोबल ट्रीटी आहे. त्या करारानुसार जेवढं पाणी आपल्याला आज उपलब्ध आहे तेवढंही पाणी आपण अजून नीट अडवलेलं नाहीये. पाकिस्तानचं पाणी जर अडवायचं असेल तर हिमालयातल्या सिंधू खोऱ्यातल्या ह्या ज्या सगळ्या नद्या आहेत, हे पाणी आपल्याला अडवावं लागेल. ती अडवण्याची प्रक्रिया 2 दिवसात होणारी नाहीये. काय होतं की अनेक लोकांना कमी समज असते, त्यांना असं वाटतं की पाकिस्तानला जाणारं पाणी रोखायचं म्हणजे काय, आपला नळ बंद केला की पाणी रोखलं. अरे, तुम्हाला त्याच्यामध्ये हिमालयातल्या खोऱ्यामध्ये धरणं बांधावी लागणार आहे, त्याला काही अब्जावधी रुपये खर्च येणार आहे, ते भांडवल त्यासाठी लागणार आहे आणि त्याला काळही जाऊ द्यावं लागणार आहे.
ते जितकं शक्य आहे तितकं करावं, म्हणजे मी त्याच्या विरोधात नाही. परंतु तांत्रिक दृष्ट्या तर असं नाहीये की आज घोषणा केली आणि उद्या झालं. बरं, दुसरी गोष्ट, ते अडवलेलं जे पाणी आहे, ते अडवलेलं पाणी समजा तुम्ही त्याच्यावरती हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट सुरू केले वीज बनवण्याचे, तर वीज बनवल्यानंतर ते पाणी पुन्हा नदीतच सोडावं लागतं, म्हणजे ते परत काश्मीरकडेच जाईल. म्हणजे तुम्हाला नुसती धरणं बांधून नाही होणार, तर ते साठलेलं पाणी उद्या जेव्हा आणखी पाऊस येईल, उद्या जेव्हा बर्फ वितळायला लागेल, त्यावेळेला ते पाणी चॅनलाइज करावं लागेल, इकडे भारताकडे चॅनलाइज करावं लागेल. ते नाही चॅनलाइज केलं तर पूर येतील. त्यामुळं तो एक तांत्रिक विषय आहे, तो इतका लगेच आज केलं आणि उद्या झालं असाही विषय नाही आहे. आणि माझी जर आठवण मला दगा देत नसेल तर माझ्या माहितीप्रमाणे पुलवामा किंवा संसदेवर जो हल्ला झाला होता, त्यावेळेला सुद्धा आपण सिंधू करारातून आम्ही माघार घेऊ अशी घोषणा केली होती. त्याच्यावरती पुढं काही झालं नाही. आज आपण पुन्हा तीच घोषणा करत आहोत. म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की ही फेस सेव्हिंग घोषणा आहे. जनतेमध्ये राग आहे प्रचंड, तो राग कमी करायला आम्ही पाणी अडवू. आणि पब्लिक मेमरी खूप शॉर्ट असते, आम्ही पाणी अडवू, पण तो विषय तांत्रिक आहे. पाकिस्तानची कोंडी करायची केलीच पाहिजे, परंतु ती शहाणपणानं करावं लागेल, आपल्याला नुकसान न होता करावं लागेल. ह्या मुद्द्याला घेऊन काय क्वेश्चन आहे का, कोणाला काय विचारायचं आहे का? आकाश, भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होण्याची शक्यता आहे का, आणि जर झाले तर त्याचे परिणाम काय होतील? हे पहा, दुसऱ्या महायुद्धामध्ये जेव्हा हिरोशिमा आणि नागासाकीवरती 2 अणुबॉम्ब वापरले गेले आणि त्यानं ज्या पद्धतीचा विध्वंस केला, त्यानंतर जागतिक शहाणपण काही प्रमाणामध्ये युद्धाच्या विरोधामध्ये निर्माण झाले. आणि कितीही वेळा जरी तिसऱ्या महायुद्धाची शक्यता वर्तवली गेलेली असली तरी तिसरं महायुद्ध अद्याप वास्तव बनलेलं नाही. हे थोडंसं त्याचा त्या हिरोशिमा नागासाकीने दिलेला धडा आणि त्यामुळं आलेला थोडं शहाणपण आहे. पण 2 देशांच्या मधले युद्ध मात्र होत आहेत. युद्धखोरी हा जो रोग आहे, हा भांडवलशाहीचा रोग आहे. म्हणजे आम्ही प्रचंड प्रमाणावरती विध्वंसक शस्त्रास्त्र बनवली तर ते विकत घेणारं गिऱ्हाईक आम्हाला पाहिजे ना. एक काळ असा होता की अनेक वर्ष इंग्लंडची अर्थव्यवस्था ही युद्ध साहित्य विकूनच चालत होती. एकेकाळी सगळ्या जगावर राज्य करणारं इंग्लंड, जेव्हा अनेक देश स्वतंत्र झाले तेव्हा अर्थकारणाच्या अंगानं कमजोर झालं होतं. अमेरिका ह्या बाबतीत आघाडीवर आहे युद्ध साहित्य विकण्याच्या. त्याच्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की फार मोठं युद्ध होण्याची शक्यता नाही. परंतु ज्यांनी युद्ध साहित्यामध्ये आपलं भांडवल गुंतवलेलं आहे त्या भांडवलदारांची ही गरज असते की कुठं ना कुठेतरी युद्ध झालं पाहिजे. त्याच्यामुळे ते होऊ नये अशी मी अपेक्षा व्यक्त करेल, परंतु तशा पद्धतीचे प्रयत्न होणारच नाहीत असं नाही. त्यांना बोलणे आहेच, पण तसंच जे धर्मनिरपेक्ष लोक आहेत किंवा जे आपण म्हणतो की दहशतवादाला असं जे म्हणणारे लोक आहेत, तर त्यांना पण टार्गेट केलं जातं, सेक्युलर तर त्याबद्दल आपण काही नाही, हे खरंच आहे ना की त्यांना देशामध्ये हिंदू मुस्लिम तणाव वाढवायचा आहे. तो तणाव वाढवून आपलं राजकारण स्थिर करायचंय. मताचं ध्रुवीकरण करून आपण सत्तेत येऊ शकतो हा त्यांचा अनुभव असल्यामुळे ते त्यांना करायचंय. या मार्गामध्ये जे जे कुणी अडथळा आहेत त्यांना ते शत्रू मानतात. जे लोक हिंदू मुस्लिम ऐक्याला प्रोपगेट करतायत किंवा हिंदू मुस्लिम ऐक्याच्या बाबतीमध्ये बोलतायत, त्यासाठी काही कार्यक्रम आखतायत, त्यांना हे लोक सगळे शत्रू मानतायत. त्याच्यामुळे त्या लोकांना सोसावं लागतंय आणि त्यांना सोसावंच लागणार आहे. गांधीजींची हत्या का झाली? हिंदू मुस्लिम ऐक्य हा गांधीजींच्या कामातला एक मुख्य भाग होता आणि अस्पृश्यता निवारण हा दुसरा भाग होता. आणि ह्या दोन्ही मुद्दे त्यांच्यासाठी अडचणीचे असल्यामुळे गांधीजींची हत्या झाली. त्यामुळे तू म्हणतोयस तसं चित्र मला सगळीकडे दिसतंय की सोशल मीडियावरती अगदी माझ्यासहित की आपण हिंदू मुस्लिम तणावाला भर घालूया नको असं म्हणणाऱ्या सगळ्यांना ट्रोल केलं जातंय. काही वेळेला उघड धमक्या पण दिल्या जात आहेत. तर मला स्वतःला असं वाटतं की ही हिंदू मुस्लिम ऐक्याची भूमिका घेणाऱ्यांना या आव्हानाचा सामना करावा लागेल आणि या आव्हानाचा सामना आपण अधिकाधिक संवादामधूनच करू शकतो. म्हणजे जसं
सासवड भागातच जे श्रीकांत लक्ष्मी शंकर आहेत, त्यांना ज्या वेळेला या पद्धतीने ट्रोल झालं तेव्हा त्यांनी ही भूमिका घेतली की जे मला ट्रोल करतायत त्यांच्या घरी जाऊन मी त्यांच्याबरोबर संवाद करायला तयार आहे. तर आपल्याला संवादाशिवाय दुसरा मार्ग नाही, आपल्याला संवाद वाढवावा लागेल. आणि याच्यामध्ये मी आणखी एक भूमिका मांडेल की बहुजन समाजातले जे अनेक तरुण आज मुस्लिम द्वेषानं काही बाई बोलत राहतात, त्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला बहकले गेलेले आणि बहकवणारे असा फरक करावा लागेल. जे बहकले गेलेले आहेत ते नामानिराळे, जे बहकवणारे आहेत ते नामानिराळे राहतात, ते याच्यात कुठे येत नाहीत, काडी घालण्याचं काम करून ते बाजूला होतात. माझ्या दृष्टीनं आपले खरे विरोधक ते आहेत. जे बहकले गेलेले तरुण आहेत बहुजन समाजातले, यांना इतिहास माहित नाही, यांना भूगोल नीट माहित नाही. आपण आज बेरोजगारीनं त्रस्त आहोत याच्याबद्दलचीही जाणीव त्यांच्या मनात नीट निर्माण होत नाही. त्यामुळं बहुजन समाजातले जे तरुण आज मुस्लिम द्वेषानं ज्यांना जे पछाडलेले आहेत म्हणजे त्यांना बहकवलं गेले, त्यांच्याबरोबर निरंतर संवाद आपण करण्याची गरज आहे. आणि तो निरंतर संवाद करून हे मुस्लिम द्वेषाचं जे राजकारण आहे हे राजकारण आपल्याला त्यांना शांतपणे समजावून देण्याची गरज आहे. प्रकाशमधला एक सेक्शन असं आहे त्याला जिहाद असं म्हटलं जातं. आणि कारण ते त्यांच्या म्हणजे कुराणमधून हा स्पष्ट आदेश आहे की जो काफिर आहे त्याच्याबरोबर जिहाद करा. जिहाद करा म्हणजे त्याला एक तर कन्वर्ट करा किंवा त्याच्याबरोबर जिहाद करा. मग तो सेक्शन असा आहे की त्याला जिहाद म्हणतो, आपण ज्याला टेररिस्ट म्हणतो त्याला तो मुजाहिद म्हणतो. त्या सेक्शन मध्ये तुम्ही काय सांगता? हे बघ, जिहादचा 3 नंबरचा आणि ठीक आहे, जिहादचा मला जो अर्थ माहिती आहे आणि माझ्या अनेक मुस्लिम मित्रांनी मला सांगितलेला जो अर्थ आहे, जिहाद म्हणजे स्वतःच्या कमजोरीच्या विरोधामध्ये एक प्रकारे आपण हे करणं. स्वतःच्या मनातली जी कमजोरी आहे त्या कमजोरीच्या विरोधामध्ये आपण एक निर्धार करणं म्हणजे जिहाद असा कुराणमधला अर्थ आहे स्पष्टपणे. पण मुस्लिम समाजातला एक घटक आहे असा की जो जिहादचा चुकीचा अर्थ सांगतो. दुसरं जे काफिर आहे म्हणजे अल्लाह एक आहे आणि अल्लाह सर्वोच्च आहे या भूमिकेवर ज्यांचा विश्वास नाही ते काफिर समजतात. तर काफिरांच्या बरोबर इस्लाम मानणाऱ्या व्यक्तीनं कसं वागावं याच्या बाबतीमध्ये कुराणमध्ये जे मार्गदर्शन आहे त्याच्याबद्दल वेगवेगळे मत आहेत. जिहादबद्दल नाही आहेत, जिहादबद्दल वेगवेगळे मतं नाहीत. जिहादचा अर्थ हाच आहे की स्वतःचे दोष, स्वतःच्या मनातली कमजोरी याच्या विरोधामध्ये एक निर्धार करणं किंवा जे वाईट चाललेले आहे त्याच्या विरोधामध्ये एक निर्धार करणं. काफिरांच्या बरोबर कसं वागावं या बाबतीत कुराणचं जे मार्गदर्शन आहे त्याच्या बाबतीत वेगवेगळी मतं आहेत. आणि एक घटक मुस्लिम समाजातला एक छोटा घटक सतत याचा कट्टरतेकडे घेऊन जाऊन या पद्धतीनं जिहादचा आणि काफिरांच्या बरोबर वागण्याचा चुकीचा अर्थ प्रोपोगेट करतोय, प्रसारित करतोय. हे बरोबर आहे, त्यांना रोखण्याची गरज आहे, त्यांना इस्लामचा खरा अर्थ समजून सांगण्याची गरज आहे. आता रोखण्याची गरज आहे, तुम्ही म्हणाल की ते बंदूक घेऊन येतात, रोखायचं कसं? ते आव्हान आहेच, ते आव्हान आहेच आणि त्या आव्हानाचा मुकाबला आपण करावा लागणार आहे. पण इथं जाता जाता मी हेही सांगेन की पाकिस्तान पुरस्कृत जो दहशतवाद आहे, या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादानं जास्तीत जास्त जे छळलेलं आहे ते भारतातल्या काश्मीरी लोकांना छळलेलं आहे. ही आत्ताची पहलगामची जी घटना आहे, इथं भारताच्या इतर राज्यातून गेलेले पर्यटक मारले गेले, परंतु गेले जवळपास 60-70 वर्ष किंवा 75 वर्ष पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा जास्तीत जास्त आव्हान किंवा त्याचं नुकसान जे सोसलंय ते काश्मीरींनी सोसले, काश्मीरच्या नागरिकांनी सोसले. आणि असं असूनही ते भारतामधल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेऊन आपण भारतीय आहोत याचा पुरावा देतात. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळं जिहादचा चुकीचा अर्थ काढणारे, काफिरांच्या बरोबर कसं वागायचं याचा चुकीचा अर्थ काढणारे हे लोक जे आहेत हे अधर्मी लोक आहेत. यांचा धर्माशी काही संबंध नाही, हे अधर्मी लोक आहेत. आपल्याला त्यांच्या विरोधात बोलावं लागेल. आणि दुसऱ्या बाजूला अगदी भारतामध्ये सुद्धा मुसलमान समाजामध्ये दहशतवादी नाही आहेत, परंतु धर्माचा एक कट्टर अर्थ समजावून घेऊन धार्मिक कट्टरता बाळगणारे लोक आहेत. तर मला स्वतःला असं वाटतं की मुस्लिम सत्यशोधक मंडळ ज्या पद्धतीनं मुस्लिम समाजात काम करतं तसं काम मुस्लिम समाजामध्ये आपल्याला केलं पाहिजे. ह्याच्यामध्ये मुद्दा काय
की कोणत्याही धर्मामध्ये दोन भाग असतात. एक असते धर्माची नैतिक शिकवण, आणि ती धर्माची नैतिक शिकवण ही बहुसंख्य वेळेला ही नीतीवर आधारलेली असते, ती मानवतेवर आधारलेली असते. आणि दुसरा जो भाग असतो तो धर्माचे उपचार किंवा दैनंदिन जीवनामध्ये धर्म पालन करण्याच्या पद्धती, ज्याला आपण कर्मकांड म्हणतो. तर ह्या जो दुसरा भाग जो आहे ना, हा दुसरा भाग शाश्वत नाहीये. पहिला भाग जो आहे धर्माची नैतिक शिकवण तो शाश्वत असतो. दुसरा भाग शाश्वत नाहीये का, तर कोणत्याही धर्मामध्ये जे धर्मपालनाचे उपचार असतात, कर्मकांड असतात, हे बहुतेक वेळेला त्या धर्माचे जे पुरोहित असतात त्या पुरोहितांनी स्वतःच्या पोटापाण्याची सोय म्हणून विकसित केलेले असतात. मग ते मुस्लिमांच्या मध्ये मौलवी आणि उलेमांनी केलेले असतात, हिंदू धर्मात पुरोहितांनी केलेले असतात, ख्रिश्चन धर्मामध्ये त्यांचे जे आणखी हे आहे ती जी सिस्टीम आहे चर्चची त्यांनी केलेले असतात. इव्हन करुणेचा आणि प्रेमाचा संदेश देणारा जो बुद्ध धम्म आहे, या बुद्ध धम्मामध्ये सुद्धा जे वेगवेगळे भंते आहेत, या भंतेंनी बुद्ध धम्माचा वेगळाच सगळा अर्थ काढून त्या बुद्ध धम्मामध्ये सुद्धा हे वेगवेगळे कर्मकांड आणले. त्याच्याही पाठीशी त्यांची स्वतःची पोटापाण्याची सोय. म्हणून आपल्याला वेगवेगळ्या धर्मातल्या नागरिकांना, आणि आजचा जो विषय आहे तो मुस्लिम धर्मातल्या नागरिकांना, धर्माचा शाश्वत भाग काय, धर्माची नैतिक शिकवण काय, ती आपण फॉलो करूया. परंतु जे उपचार आहे, जे कर्मकांड आहे, हे कर्मकांड मात्र अनेक वेळेला निरर्थक असतं. इव्हन जीवन जगण्याच्या पद्धती म्हणून सुद्धा 500-600 वर्षापूर्वी ज्या सांगितल्या त्या आजच्या काळामध्ये विज्ञानाची प्रगती झालेली असताना त्यातल्या अनेक गोष्टीचा आपल्याला फेरविचार केला पाहिजे, चिकित्सा केली पाहिजे. प्रत्येक धर्मातल्या लोकांनी पुरोहितांनी रुजवलेल्या कर्मकांडाची, पुरोहितांनी रुजवलेल्या धार्मिक परंपरांची चिकित्सा करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. हा विचार भारतातल्या मुस्लिम समाजामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती रुजवण्याची गरज आहे. संविधानाच्या पेक्षा कुराणला महत्व देतात. कुराणवर चालणारा एकच देश होता, तो म्हणजे अफगाणिस्तान, तालिबान. कुराणचे सर्व नियम अफगाणिस्तानमध्ये फॉलो होतात, बाकी कुठेही फॉलो होत नाही. जर ज्यांना जर संविधानापेक्षा शर्यत प्रिय असेल त्यांना तुम्ही काय सांगता? नाही, हा प्रश्न जो आहे ना, हा प्रश्न असा ज्यांना याच्यापेक्षा शर्यत प्रिय आहे असा घेण्याच्या ऐवजी ज्यांना संविधानापेक्षा आपला धर्मग्रंथ प्रिय वाटतो त्यांनी आधुनिक काळामध्ये, आधुनिक काळातल्या राज्यव्यवस्थेने धर्म आणि धर्मग्रंथावरती जी मर्यादा लादलेली आहे ती समजून घेण्याची गरज आहे. ती काय आहे? ती अशी आहे की आधुनिक स्टेट जे आहे, राज्य ज्याला म्हणतो आपण, ही गेल्या 400-500 वर्षातली घटना आहे. 400-500 वर्षापूर्वी स्टेट अस्तित्वात नव्हतं. म्हणजे लोक येतात, मतदान करतात, मतदानानं सरकार अस्तित्वात येतं, ते सरकार नियम बनवतं, कायदे करतं. हे सगळं जे आधुनिक स्टेट आहे हे 500 वर्षापूर्वी नव्हतं. 500 वर्षापूर्वी राजेशाही होती आणि राजेशाहीच्या अंमलाखाली धर्माची राजवट होती. त्या काळामध्ये धर्म लोकांना त्यांच्या आध्यात्मिक जीवनासाठी मार्गदर्शने करत होता आणि सार्वजनिक जीवनाचं नियमन पण करत होता. लक्षात घ्या, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. स्टेट त्यावेळेला अस्तित्वात नव्हतं. स्टेट सगळ्याच गोष्टी बघत नव्हतं. जरी राजेशाही असली तरी राजेशाही सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन नव्हती. त्यावेळेला गाव पातळीवर किंवा छोट्या छोट्या परिसर पातळीवरती धर्मव्यवस्था ही सार्वजनिक जीवनाचं नियमन पण करत होती. स्टेट अस्तित्वात आल्यानंतर जो बदल घडलेला आहे तो असा आहे की आधुनिक स्टेटनं धर्माला सार्वजनिक जीवनाच्या नियमनातून मुक्त केलेले आहे. आता तो अधिकार किंवा ती जबाबदारी धर्माची राहिलेली नाही. आणि भारतीय संविधानानं तर 25व्या कलमामध्ये अत्यंत स्पष्ट केलेलं आहे की, स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जे मुद्दे आर्थिक आहेत, राजनैतिक आहेत, व्यापारी आहेत, सेक्युलर आहेत, ते मुद्दे कधी काळी धर्माचा भाग जरी असले, बघा मी जे म्हणतोय ती भाषा 25व्या कलमात आहे की हे कधी काळी धर्माचा भाग जरी असले तरी त्या बाबतीमध्ये राज्य व्यवस्थेचा कायदे करण्याचा अधिकार आहे आणि तो नागरिकांनी स्वीकारला पाहिजे. त्याच्यामुळे प्रत्येकच धर्मातल्या नागरिकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आता सार्वजनिक जीवनाचं नियमन करण्याचा अधिकार संविधानाचा आहे. धर्म फक्त वैयक्तिक अध्यात्माचं किंवा मृत्यूनंतरच्या जीवनाचं तुम्ही जर मानत असाल
तर त्याच्याचं मार्गदर्शन करणं एवढंच धर्माचा रोल राहिलाय. जिथं दोन माणसांचा प्रश्न येतो, केवळ रस्त्यावर नव्हे, एखाद्या कुटुंबाच्या घरात सुद्धा जिथं दोन माणसांचा प्रश्न येतो, तिथे त्या दोन माणसांच्या मधला प्रश्न सोडवणं ही जबाबदारी संविधानाची. हे सर्व धर्मीय नागरिकांनी स्वीकारलं पाहिजे. 25वा कलम स्पष्टपणे असं सांगतं की प्रत्येकाला धर्मपालनाचा अधिकार आहे, परंतु त्याला 2 अटी आहेत. बघा, 25वा कलम अधिकार पण देतं आणि अटी पण घालतं. काय अटी आहेत, मर्यादा काय आहेत? प्रत्येकाला धर्मपालनाचा अधिकार असेल, पण 2 गोष्टी पूर्ण केल्या पाहिजेत. काय? पहिली गोष्ट म्हणजे इतरांचा अशाच पद्धतीच्या धर्मपालनाचा अधिकार किंवा इतरांचा तुमच्यापेक्षा वेगळी श्रद्धा बाळगण्याचा अधिकार, त्याचा तुम्ही आदर केला पाहिजे. तो तुम्ही आदर केला तर तुम्हाला धर्मपालनाचा अधिकार मिळेल. आणि दुसरी अट काय, मी मगाशी म्हणालो होती की स्टेट अस्तित्वात नव्हतं तेव्हा अनेक मुद्दे धर्माच्या कक्षेत होते, अनेक मुद्द्यांच्या बाबतीत धर्म निर्णय करत होता. आता त्या मुद्द्यांच्या बाबतीत धर्माला नियमन करण्याचा अधिकार नाही. हे आपण स्वीकारलं पाहिजे. हे सगळं स्वीकारलं तर तुम्हाला धर्मपालनाचा अधिकार उपभोगता येईल. हा भारतीय सेक्युलरिझमचा अर्थ आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशनला अभिप्रेत असलेला सेक्युलरिझमचा अर्थ आहे. म्हणजे ते धर्मनिरपेक्ष म्हणून जे काम करतात आणि हे करतात, त्यांच्या पुढे चॅलेंजेस खूप वाढलेत. कारण की समोरच्या यंत्रणेकडे पर्याय जास्त आहेत, मुद्दे लढायचे आधार जास्त आहेत. आपल्याकडे सीमित जरी असते तरी आपण लढण्यासाठी समर्थ आहे. परंतु ती आव्हानं काय असते आणि कशा प्रकारे ह्या लोकांना तोंड दिलं पाहिजेत आणि ती हिंदू मुस्लिम एकता म्हणजे ही कशी नव्याने निर्माण केली पाहिजे ह्यासाठी काहीतरी. नाही, हे खरंच आहे की इथे ज्या पद्धतीनं 26 नागरिकांचा हत्याकांड झालेला आहे, हे फार दूरगामी परिणाम घडवणार आहेच. परंतु त्याचा उद्देश आपण आधी म्हणलो तसं की हिंदू नागरिकांना मारलं असा मेसेज पाठवून मुस्लिमांच्या विरोधामध्ये एक वातावरण निर्माण व्हावं, हिंदू मुस्लिम तणाव वाढावा, हाच उद्देश होता. आणि त्याच्या विरोध म्हणजे तो उद्देश जर का हाणून पाडायचा असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे हे काश्मीरी नागरिकांनी दाखवून दिलं, काश्मीरमधून आलेल्या पर्यटकांनी दाखवून दिलं. पण दुर्दैवानं आपल्या पंतप्रधानांनी मात्र याचा उपयोग इलेक्शन कॅम्पेनसाठी केला. म्हणजे पाकिस्तानला धडा शिकवण्याची घोषणा पंतप्रधानांच्याकडून अपेक्षित होतीच, ती व्हायलाच हवी होती. परंतु काश्मीरमध्ये जाऊन तिथं जे काही कोणी आजारी पर्यटक होते त्यांच्याशी बोलून भारतीय भूमीवरून, म्हणजे पंतप्रधानांचं वाक्य काय होतं की मी बिहारच्या भूमीवरून पाकिस्तानला इशारा देतो, त्याच्याऐवजी पंतप्रधानांनी भारतीय भूमीवरून इशारा दिला असता, तेही काश्मीरमध्ये जाऊन, तर त्याचा परिणाम अधिक झाला असता आणि पंतप्रधान इलेक्शनसाठी हे करतायत असा मेसेज गेला नसता. दुर्दैवानं काश्मीरी नागरिकांनी जे पथ्य पाळलं की दहशतवाद्यांचा हेतू सफल होऊ द्यायचा नाही, ते पथ्य आपल्या पंतप्रधानांनी पाळलं नाही असं दिसतंय. मग आपण आता इथून पुढच्या काळात खूप मोठं आव्हान आपल्या समोर आहेच. मला स्वतःला एक जो उपक्रम दिसतोय की हिंदू महिला आणि मुस्लिम महिला जितक्या वाढत्या प्रमाणात एकत्र येतील आणि एकत्र येऊन एकमेकाचं जगणं समजून घेतील, एकमेकाचा धर्म समजून घेतील आणि पुढचं भविष्य बघतील, तेवढ्याच गतीनं हा हिंदू मुस्लिम तणाव कमी होईल. त्याच्यामुळे हिंदू मुस्लिम महिलांचे छोटे छोटे का होईना पण मेळावेच ठिकठिकाणी होऊ शकले. दुसरं, मुख्य भारतीय भूमीवरचा आज तरुणांचा जो प्रश्न आहे तो रोजगाराचा आहे. आणि त्या रोजगाराच्या प्रश्नावरती काही ना काही पद्धतीनं आवाज उठवून त्याच्यामध्ये हिंदू मुसलमान असे सगळे तरुण येतील. रोजगाराचा प्रश्न नेहमी आरक्षणाच्या कक्षेत आणून सोडला जातो आणि मग केवळ हिंदूंच्या मधल्या वेगवेगळ्या जातीतला बेरोजगारी अशी चर्चा होते. परंतु त्या बेरोजगारीच्या प्रश्नात मुस्लिम बेरोजगारांचाही आणून जर हे केलं की हिंदू मुस्लिम तरुण एकत्र येऊन बेरोजगाराबद्दल काम करतायत, हे जर केलं तर आपल्याला पुढे सरकता येईल. म्हणजे माझ्या सांगण्याचा मुद्दा आहे की आपण सेक्युलरिझम बद्दल अधिक चर्चा करूया नको, धर्मनिरपेक्षतेबद्दल अधिक चर्चा करूया नको, कारण ती चर्चा अधिकाधिक गुंतागुंतीची होत जाते. पण आपण धर्मनिरपेक्ष कार्यक्रमांचं आयोजन करूया. बघा, माझा मुद्दा नीट समजून घ्या. धर्मनिरपेक्षतेची निव्वळ चर्चा करत बसण्यापेक्षा धर्मनिरपेक्ष कार्यक्रमांचं आयोजन आपण केलं म्हणजे रोजगाराच्या प्रश्नावरती हिंदू मुसलमान तरुण आंदोलन करतायत, हे सेक्युलर आंदोलन आहे, धर्मनिरपेक्ष आंदोलन आहे. आज पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतका तीव्र बनला आहे, त्याच्यामुळं गावोगावी
हिंदू महिला आणि मुस्लिम महिला एकत्र येऊन पिण्याच्या पाण्याची मागणी करतायत. हे धर्मनिरपेक्ष आंदोलन आहे. त्याच्यामुळे धर्मनिरपेक्ष आंदोलन कशाला म्हणायचं की जिथं सगळे येऊ शकतात. दोन गोष्टी आहेत, एक तर आंदोलन आणि दुसरं आपल्याकडे हिंदू लोक दिवाळी साजरी करतात, मुस्लिम ईद साजरी करतात, ख्रिश्चन नाताळ साजरी करतात, बौद्ध लोक बुद्ध पौर्णिमा साजरी करतात. ती करावी, कारण तो अधिकार आहे संविधानाने दिलेला, ती जरूर करावी. परंतु शेवटी दिवाळीमध्ये हिंदूच एकत्र येतात, ईदमध्ये मुसलमानच एकत्र येतात, नाताळमध्ये ख्रिश्चनच एकत्र येतात. परंतु 15 ऑगस्ट हा एक असा उत्सव आहे आपला, किंवा 26 जानेवारी हा असा उत्सव आहे, किंवा 26 नोव्हेंबर संविधान दिन हा असा उत्सव आहे की जिथे सर्व धर्माचे नागरिक एकत्र येऊ शकतात. तो धर्मनिरपेक्ष उत्सव आहे. म्हणून हे आव्हान जर आपल्याला पेलायचं असेल तर निकटच्या काळामध्ये धर्मनिरपेक्ष उत्सव आणि धर्मनिरपेक्ष आंदोलन याला गती देण्याची गरज आहे. पहलगाम झालं, जेव्हा आपलं निर्भयाचा तो रेप केस झालेली, तेव्हा जे आंदोलन उभं राहिलेलं, तेव्हा जे दिल्लीत सगळे तरुण बाहेर पडले, तसं आता हे जे मोदींचा काळ चालू आहे त्या काळामध्ये असं एक मोठं आंदोलन का उभं होत नाही? म्हणजे काय ह्या देशातल्या नागरिकांना कोण अडवतंय? दुसरा मुद्दा असा की ट्रम्प एकीकडे काल बोलताना म्हटले, त्यांचं एक वेगळंच असतं की 1500 वर्षापासून भारत पाकिस्तानचा वाद आहे, 75 वर्ष जरी पकडलं तरी ते असं म्हटले की माझा पाकिस्तान पण दोस्त आहे, भारत पण दोस्त आहे. तर ते त्याच्यासाठी असू शकतं की तुम्ही म्हटलं की ते शस्त्रसाठा पुरवतात, त्यांना युद्ध झालं तर त्यांना पाकिस्तानकडनं पण फायदा आहे, भारताकडनं पण फायदा आहे. तर मग मोदी जे डंका पिटवतात की आपण ट्रम्प माझे मित्र आहेत आणि ही कॅन लिसन टू मी असं, पण जेव्हा ट्रम्पकडे ते जातात त्या दिवशी टॅरिफ लागतो आपल्यावरती. तर हे सगळं जे चालू आहे हे आपण एका संवादात आपण आता इथं 10-15 लोक बसल्यावरून आपल्याला कळते. जे न्यूट्रल लोक आहेत, सिक्युलरिझम वाले किंवा समाजवादी पार्टी, काँग्रेस, यांच्याकडनं लोकांना अपेक्षा आहे की माझ्यासारख्याला अपेक्षा आहे की असे संवाद व्हावे लोकांमध्ये, शिबिरं भरावी जिकडं आपण तरी हे सगळ्यांचं जे चालू आहे की बाबा सगळे जमतात आणि त्यांचे विचार पुढे ढकलतात. तसे हे जे सेक्युलरिझम वाल्यांचे विचार आहेत की बाबा समानता, ह्याचे विचार पुढे जाताना दिसत नाही भारतात. तर ह्याच्यासाठी काय कोण अडवतंय? म्हणजे संविधान असून सुद्धा नाही. म्हणजे तुमचा जो पहिला भाग होता की याच्यावर जनमत एकत्र काय येत नाही निर्भयासारखं, निर्भयाच्या वेळेला जनमत एकवटलं, आता ते एकवटत नाही कारण काही लोक त्याला संपूर्णपणे हिंदू मुस्लिम रंग द्यायचा प्रयत्न करतायत म्हणून ते एकवटत नाही. दुसरं जे तुम्हीच बोललाय त्याच्यात मी काही भर घालायची गरज नाही की अमेरिकेत कुणीही सत्तेवर असू द्या, कुणीही असू द्या, रिपब्लिकन असू द्यात की डेमोक्रॅट्स असू द्या, त्यांचं धोरण हे अमेरिकेचं हित पाहून आखलं जातं. त्यांना कोणाशी काही देणं घेणं नसतं, ते कोणाचे दोस्त नसतात, कोणाचे नसतात, फक्त ते आपलं व्यापारी हित बघून आपली धोरणं आखतात. त्याच्यामुळे ट्रम्प आता ते अधिक आक्रमकपणे करतायत. त्याला उत्तर दिलंच पाहिजे आणि ते ट्रम्प माझे मित्र आहेत ह्या बोलण्यातून प्रश्न सुटणारच नाहीयेत. हे आता किती टफ नेगोशिएशन भारताच्या बाजूने तुम्ही करता त्याच्यावरती होईल. पण तुमचा जो शेवटचा मुद्दा होता की जे स्वतःला सेक्युलर बनवणारे जे फोर्सेस आहेत त्या फोर्सेसने आता एकवटलं पाहिजे. म्हणजे मी तर अनेक ठिकाणी काँग्रेसच्या लोकांच्या बरोबर बोलतोय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांच्या बरोबर बोलतोय की तुम्ही या मुद्द्यावरती व्होकल बनलं पाहिजे, हे केलं पाहिजे. पण मला स्वतःला असं वाटतं की राजकीय पक्ष काय करायचे ते करतील. शेवटी लोकशाहीमध्ये लोकांची इच्छा ही जास्त महत्वाची असते आणि लोकांच्या इच्छेला म्हणजे राजकीय पक्षांना त्याच्यापुढे मान तुपावीच लागते. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की संसदीय लोकशाहीमध्ये केवळ एक सत्ता पक्ष आणि एक विपक्ष याच्याच चौकटीमध्ये थांबून चालणार नाही. संसदीय लोकशाहीमध्ये नागरिक शक्ती हा एक तिसरा घटक असतो आणि ती नागरिक शक्ती आपल्याला कशी विकसित करता येईल, कशी अधिक विवेकी बनवता येईल, असे प्रयोग ठिकठिकाणी होण्याची गरज आहे. हे प्रयोग जर झाले तर विरोधी पक्षांना सुद्धा थोडीशी त्यांची इच्छाशक्ती या प्रश्नावरती वाढेल. त्याच्यामुळं विरोधी पक्षांनी करावं यासाठी बोलत राहावं, मी पण बोलतो, पण आपला भर मात्र एक विवेकी नागरिक शक्ती विस्तारित करण्याचा आपले प्रयत्न असायला हवेत. शेवटाकडे जाताना मी असा प्रश्न विचारतो की एकंदरीत भारतीय नागरिकांना तुम्ही काय सल्ला द्याल? नाही, माझं म्हणणं वेगळं आहे की आपण आपलं काम करत राहायचंय, सल्ला नाही देणार मी, परंतु अनेक वेळेला नागरिक शक्तीच आपल्याला सल्ले देत असते. त्याच्यामुळे माझं उलटं मत आहे की
नजीकच्या काळामध्ये पुढच्या काळामध्ये जे काही चांगलं घडायचंय ते लोकांच्याकडूनच घडणार आहे, ते कार्यकर्त्यांच्याकडून घडणार आहे असा अहंभाव माझ्या मनात नाहीये. कार्यकर्त्यांनी आपलं काम करायचं असते, जे घडवायचं असतं ती जनताच घडवत असते. आपल्याला त्या जनतेच्या प्रतिक्रियांच्याकडे आपल्याला नीट लक्ष दिलं पाहिजे. एक खरं आहे की काही माहिती असते, काही विश्लेषण असतं जे एक सामान्य नागरिक दररोजच्या जीवनात करू शकत नाही. ती माहिती देणं, विश्लेषण करून दाखवणं घटनांचं, हे काम कार्यकर्त्याचं असतं. परंतु नागरिक आपल्या मनामध्ये काही आडाखे बांधत असतात. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की 100 सोनारकी आणि 1 लोहारकी हे जे आहे त्याच्या व्यवहारात काय अर्थ काढला जातो की सोनार आपले छोटे छोटे घाव घालत असतो, ते नाजूक काहीतरी काम करत असतो, त्यांनी काही तुटत नाही, काही नाही. लोहाराचा कसा एकच दणका असतो की तुटतं. समाज परिवर्तनाच्या क्षेत्रामध्ये 100 सोनारकी 1 लोहारकीचा अर्थ थोडा वेगळा आहे. की 1 लोहारकी म्हणजे एकदम अल्टिमेट परिवर्तन, क्रांती किंवा परिवर्तन, ही अवस्था कधी येईल हे आपल्याला माहित नसतं. त्याचं जे पब्लिक ओपिनियनचं जे डायनॅमिक्स आहे, हे डायनॅमिक्स आपल्यालाही नीट कळत नाही. अनेक वेळेला आपल्याला असं वाटतं की पब्लिक काहीच बोलत नाही, पब्लिक काही रिॲक्शनच देत नाही. पब्लिक ही कार्यकर्ता नसते. काहीतरी घटना घडली की कार्यकर्त्याची गरज असते की मी लगेच जाऊन काहीतरी बोललं पाहिजे, लगेच जाऊन काहीतरी रिॲक्शन दिली पाहिजे, ही कार्यकर्त्याची गरज असते, पब्लिकची गरज नसते. पब्लिक प्रत्येक घटनेकडे बघत असते, ती घटना डायजेस्ट करत असते, विचार करत असते आणि ती मग एकदम प्रतिक्रिया देते. त्यामुळे कार्यकर्त्यांना प्रतिकूल परिस्थितीमध्ये 100 सोनारकी करत राहावं, 10 लोकांशी बोलत राहावं, 100 लोकांशी बोलत राहावं, जितकं जमेल तितकं जनमत विवेकी बनवण्याचा प्रयत्न करत राहावं. पब्लिक डायनॅमिक्स अचानक कधीतरी बदलतं आणि एकदम परिवर्तनाची वेळ येते. पण जेव्हा अचानक परिवर्तनाची वेळ जेव्हा येते त्या वेळेला आपण काही करण्याच्या स्थितीमध्ये जर असायचं असेल तर आपल्याला तोपर्यंत 100 सोनारकी करत राहिलं पाहिजे. आणि 100 सोनारकी म्हणजे दररोज 10 लोकांना भेटा, 100 लोकांना भेटा आणि एक विवेकी जनमत तयार करण्याचा प्रयत्न करा. ते तुम्ही करत असाल तर जनताच तुम्हाला योग्य वेळी मार्गदर्शन करते. त्यामुळे तुम्ही नागरिकांना म्हणलात, मी कार्यकर्त्यांनाच सल्ला देऊ इच्छितो की करत राहा 100 सोनारकी, परिवर्तनाची वेळ येते. अतिशय छान प्रकारची माहिती आपल्यामुळं आम्हाला मिळाली. आपण आमच्या या चॅनलच्या प्लॅटफॉर्मवर आलात त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.